नमस्कार. अमोल भारती आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. माझं यूट्यूब चॅनलचं नावच आहे अमोल भारती आर्ट. आर्ट म्हणजे कला. आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपण कोणत्या तरी कलेचा उपयोग करतो. चित्रकला आहे, गायन कला आहे, हस्तकला आहे. त्याचप्रमाणे माझ्या शाळेतल्या वयवर्ष गट 10 ते 15 वर्ष गटातील मुलांनी आर्ट आणि क्राफ्ट एक्झिबिशनचं इथे आयोजन केलेलं आहे आणि खूप सुंदर सुंदर असे त्यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या आहे. हा व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या आणि कमेंटमध्ये पण नक्की कळवा की तुम्हाला कोणता आवडलाय. चला तर मग बघूया आपण की विद्यार्थ्यांनी काय काय बनवलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की आईस्क्रीमच्या स्टिक्स पासून विद्यार्थ्यांनी काय बनवलेलं आहे. आईस्क्रीमच्या स्टिक्स पासून हे हँगिंग एक छान असं स्टँड बनवलंय की ते तुम्ही भिंतीवर लावून तुमच्या याला डेकोरेट करू शकता. तर खूप सुंदर असं आकाश पाळणा तुम्हाला दिसत असणार आणि तो पण मूव्ह करतो आणि हा सुद्धा खूप सुंदर असा आहे आकाश पाळणा. त्यानंतर माचीसच्या तुमच्या डब्यात तुम्ही ज्याचा काम झाल्यावर फेकून देता त्याचा सुद्धा त्यांनी उपयोग करून एक सुंदरसं असं घर बनवलेलं आहे. आणि हे आर्ट आणि क्राफ्ट जे तुम्ही बघत आहात आईस्क्रीम स्टिक्सचं, हे मोस्टली 4th आणि 5thच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं हे आर्ट आणि क्राफ्ट आहे आणि नक्की खूप सुंदर त्यांनी बनवलं आहे. त्यानंतर झाडणीच्या जे आपले झाडणीचे झाडू असतो त्यापासून हे घर बनवलेलं आहे. आणि त्यानंतर एक नाव इथे तुम्हाला दिसत असणार बनवलेली आहे. त्यानंतर इथे पण बघा माचीसच्या काड्यांपासून एक त्यांनी घर बनवलेलं आहे आणि सुंदर सुंदर तुम्ही बघू शकत असाल सुंदर सुंदर घरं बनवलेले आहेत. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याकडे ज्या माचीसच्या काड्या असतात त्यापासून सुद्धा एक सुंदर असं डेकोरेटिव्ह पीस हे घर विद्यार्थ्यांनी इथे बनवलेलं आहे. त्यानंतर असे स्टोन्स आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्यापासून इथे एक नाईट लॅम्प बनवलेला आहे. मी तुम्हाला स्टार्ट करून दाखवते. आणि याला त्यांनी 3 प्रकारे सेन्सर आहे यामध्ये, एक कॉन्स्टंट आणि हे खूप सुंदर आहे. फ्लावर्स तुम्हाला दिसतात आहे हे आपली जी मेणबत्ती असते मेणबत्तीचं मेण वितळून त्यामध्ये कलर टाकलेला आहे. त्यामध्ये आपले असे बोटं बुडवून असे फ्लावर्स बनवलेले आहेत. आणि हा आमचा आहे एक कॉर्नर, तो आहे बॉटल आर्ट. आपल्याकडे वेगवेगळ्या बॉटल्स पडलेल्या असतात त्याला सुद्धा तुम्ही इतके सुंदर सुंदर डेकोरेट करून बघा किती सुंदर असं डेकोरेट केलं आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये इतके सुंदर कलागुण आहे, आपण वाव देतो, त्यांच्या कलागुणांना आपण समोर आणतो. त्यासाठी आपण असे आर्ट आणि क्राफ्ट एक्झिबिशन आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लपलेले सुप्त गुण, शैक्षणिक सोबतच त्यांच्यामध्ये लपलेले जे सुप्त गुण आहेत त्यांचा सुद्धा विकास यामुळे होतो. हे आपले ॲल्युमिनियम फॉईलला यांनी बारीक बारीक करून गोळे करून याच्यामध्ये लावलेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर पीसेस इथे बनवलेले आहेत. त्यानंतर सुतळीचा उपयोग करून हे टायर आहे आणि त्यापासून हे एक पीस बनवलेलं आहे. इथे चिमणीचं घरटं, हे जर तुम्ही बघितलं असेल तर हे बॉटल आहे प्लास्टिकची आणि प्लास्टिकच्या बॉटलला सुतळी अशी गुंडाळलेली आहे आणि त्यापासून ही एक कलाकृती यांनी बनवलेली आहे. ही पण फार सुंदर आहे. त्यानंतर पोस्टर्स दिसत असणार. आमच्या शाळेतली साक्षी बहरूपी नावाची विद्यार्थिनी आहे. तिने हे जे मोठं हनुमानाचं जे पोस्टर आहे ते बनवलेलं आहे. इथे भूमिका वासेवार यांनी लक्ष्मीचं जे मूर्ती आहे सिरॅमिकमुळे ही बनवलेली आहे. आणि ही आहे माझी शाळा बनारसीदास रुया इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट स्कूल काटोल डिस्ट्रिक्ट नागपूर. आणि आमच्या शाळेचं हे पोस्टर आहे. हे आमच्या शाळेची बिल्डिंग्स आहेत आणि आमच्या शाळेमध्ये आम्ही असे वेगवेगळे उपक्रम घेत असतो. त्या सगळ्या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी इथे सगळे फोटोज छोटे छोटे लावलेले आहेत. त्यानंतर स्टोन आर्ट, दगडांवर सुद्धा विद्यार्थ्यांनी बघा किती सुंदर कलाकृती केलेली आहे. तुम्ही बघू शकत असाल इथे. आणि इथे हनुमानाचं सुद्धा एक चित्र काढलेलं आहे. त्यानंतर ही सिरॅमिक पासून हा जो चेहरा आहे हा बनवण्यात आलेला आहे सिरॅमिकच्या ह्याचा मातीचा उपयोग करून. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान तर आपण देतोच, पण विद्यार्थ्यांमध्ये लपलेले काही कलागुणांना सुद्धा आपल्याला प्रोत्साहन करण्यासाठी शाळेमध्ये हा एक प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला आहे. इथे तुम्हाला लिप्पन आर्ट दिसणार असणार. लिप्पन आर्ट मध्ये काच आणि सिरॅमिक यांचा उपयोग होतो. बघा लिप्पन आर्ट मध्ये हे सुद्धा एक सुंदर असं तिने बनवलेलं आहे विद्यार्थ्यांनी. आणि आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला नेमकं यातलं
कोणता आर्ट्स जे आहे ते आवडलेलं आहे। हा माझा विद्यार्थी आहे स्वराज तिजारे, वर्ग 10वीचा हा विद्यार्थी आहे आणि ही दिसायला तुम्हाला इतकी कोरीव दिसल्याने याला बनवायला त्याला 1 वर्षाचा कालावधी लागलेला आहे। यासाठी त्यांनी माचीसच्या काड्या, कमच्या, धागे आणि आपण जे कापडी पिशवी वापरतो त्याचा इथे उपयोग केलेला आहे। आणि बघा ही कलाकृती किती सुंदर त्यांनी बनवलेली आहे। 1 वर्षाचा कालावधी याला लागलेला आहे। त्यानंतर फोटो फ्रेम बनवली आहे। यामध्ये म्हणजे शाळेतल्या मुख्याध्यापिका आणि उपमुख्याध्यापिकांचा फोटो आहे। आमचा पूर्ण टीचर स्टाफचा इथे फोटो लागलेला आहे। त्यानंतर तुम्ही इयरबड्स जे वापरता त्यापासून सुद्धा बघा किती सुंदर असं बनवलेलं आहे। छोटे छोटे विद्यार्थी आहेत माझे, त्यांनी हे सगळं सुंदर सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे। कागदी आपले जे कागद उरलेले असतात आर्ट आणि क्राफ्ट मध्ये त्यापासून हे फ्लावर्स त्यांनी बनवलेले आहे। हे पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं स्टोन पेटीमध्ये जे दगड असतात त्यांचा उपयोग केलेला आहे। आणि हे जे आहे हे कार्डबोर्ड पेपर इथे चिपकवून त्यांनी याला पेंट केलेला आहे। हा मोर सुद्धा बघा खूप सुंदर, आणि हा मोर बनवला आहे अंसरा सय्यदीनी, वर्ग 9वीची विद्यार्थिनी आहे। खूप सुंदर तिने हा मोर बनवलेला आहे। आपण विकत तर बऱ्याच गोष्टी आणतो, पण आपल्या हाताने बनवलेली एखादी गोष्ट जी डेकोरेटिव्ह असणार आणि घरी आपण तिला लावतो तर तिचं महत्व मात्र अगदी वेगळंच। असं माझ्या या लहान लहान विद्यार्थ्यांनी इतकं सुंदर असं इथे प्रदर्शन केलेलं आहे। आणि मातींपासून सुद्धा आपल्या लहानपणी आपण मातींपासून वेगवेगळे भांडे बनवायचो, तर तो सुद्धा आम्ही एक उपकरण घेतलाय की मातींपासून विद्यार्थ्यांनी बघा फळं बनवून आणलेली आहेत। खूप सुंदर सुंदर अशी फळांची टोपली त्यांनी सजवून आणलेली आहे मातीपासून। त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुणाला अजून वाव मिळतो। बघा ही टोपली बघा, तुम्हाला काय हवं आहे यातलं मला कमेंटमध्ये कळवा। फ्लावर पॉट अशा प्रकारे हा जो आमच्या शाळेमध्ये राबवलेला उपक्रम आहे तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला छान वाटला असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या। धन्यवाद।